दैवताची आज काय होतं चौदस पौर्णिमा होती. त्यामुळे तिकडे गेलेले आणि लेट आले आणि आता थोडंसं छान छान भजन म्हणणार आहे आपल्या देवीसाठी भजन. आणि पाठ वाचायला आले असती मजा. मला पण मी खूप मिस केलं की मराठी महिन्यांचा खूप छान मॅग्नेट आहे, सुंदर असं मांडलेले असतो. चला एक भजन म्हणा. देवीची चौदस पौर्णिमा आहे, त्यानिमित्त आज मी निशाकडे आलेली आहे दर्शनासाठी. तर तिच्या देवीसाठी एक छानसं एक देवीचा गजर आपण गाऊया. जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात, जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात, मधुर तुझे हे नाम घेऊनी तल्लीन हो गाण्यात, मधुर तुझे हे नाम घेऊनी तल्लीन हो गाण्यात, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात, हिरवी साडी बुट्टेदार नेसली सगळे थाटात, हिरवी साडी बुट्टेदार नेसली सगळे थाटात, अंजिरी चोळी बाजू बंद ते शोभती तुझ्या दंडात, अंजिरी चोळी बाजू बंद ते शोभती तुझ्या दंडात, गोट पाटल्या छंद बांगड्या फुलती बोटे अंगठीत, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात, जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात, जय जगदंबे स्वरूप सुंदरी आले तुझ्या दरबारात, मधुर तुझे हे नाम घेऊनी तल्लीन हो गाण्यात, मधुर तुझे हे नाम घेऊनी तल्लीन हो गाण्यात, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात, घेऊनी गागर हातात ग, घेऊनी गागर हातात. जय महालक्ष्मी माता की जय. काय सांगू कसं सांगू गगनी नाद घुमला, काय सांगू कसं सांगू गगनी नाद घुमला, अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला, अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला, नवरात्री नऊ दिनी उत्सव तुझा साजरा, नवरात्री नऊ दिनी उत्सव तुझा साजरा, महापूजा प्रातकाळी करती बघ आरतीला, महापूजा प्रातकाळी करती बघ आरतीला, उदो उदो अंबेचा उदो उदो बोला, उदो उदो अंबेचा उदो उदो बोला. देवीचे 5 मंत्र. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम, रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि, सर्वां बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यमस्मत् व्याधि विनाशनं, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते, सर्वां बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यमस्मत् वैधि विनाशनं, पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामौषधेहि मे, रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि. श्री दुर्गायै नमः. अथ श्री दुर्गा सप्तशती. अध्याय 1. देवीची महिमा कैशी मधुकैटभनाशतो सुरत समाधी वेशाते मेधा ऋषी सांगतो. विनियोगः. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंदः नंदा शक्तिः रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोगः. ध्यान. खड्गा चक्र गदानि चाप परिगा शूला भुषुंडी शिरा शंखाधारण जी करी त्रिनयन सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांती पाददशका सेवी महाकालिका नाशाया मधुकैटभास्त विविधी निद्रा जगन्नायका. ओम नमः चंडिकायै. ओम ऐं मार्कंडेय उवाच. सुरतने सावनी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांचे विस्तार एक सांगतो. रुपावंत महामाया तेने मन्वंतरा दीप सावरणे सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ. पूर्वी सारोची शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर केला विद्वासी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरतांची घोर संग्राम तो करी केवला विद्वासी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडवणी तो आला सांभाळी पुरी आपले जिंकले तेही वैरांनी भूपती क्षीण जाहला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुणी सेना बल लुटोनिया राजधानी
राणीची जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊन यशस्वी वारतो दुर्दैव लपो पाहे जातसे गोर कालनी आश्रम विदामूनचा हिजर कैवी सावले शोभनीय सुंदर राणसुंदर पाहितो तेथे सत्कालीला राजा राहिला आश्रमावरी कालनी विचारिणे ते श्रेष्ठ सत्संग शांतीची ममता युक्त चिंता आणि चिंता तो अंतरी करी माझी अपूर्वदांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांच्या जवळ दुष्ट ते वृत्त पीडक छळता जनवृंदासी कोण मारिले त्या काळा माझा अतिशूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हातीत यांची या मौजेतील त्यांचे सारे त्यांचे जाईल काय येते सुरचिंता आणि दुखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रय पायी आला वैश कोणीतरी कोण तू कोटोनी आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती त्या सप्रेम बोला राजा दुःखेंदर जाणून विनम्र वश तो बोले प्रणाम करून रूपा निर्मल चित्त राजाचे वैश्यगत झाला मोकळे करून चित्त उद्गत त्याशी बोलला वैश्यवाच समाधी नामी वैश्य उत्पन्न धनी काकुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघाती झाले बांधव लुटती धना दुःखी समीवना आलो वृत्तांत नाकडे असेल सुंदरी कैशी पुत्र सुजन संपदा विवंचनामध्ये त्यांचे दुःख देही निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच श्रीपुत्र धनजय वनवासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुसले मज मन माझे नाव रे हे करावे काय ना तुझे पितृस्नेहान से पुत्रा धने चुचळती मज प्रतिप्रेमन पतीशी आत्मीयवैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे ममता कैसी दडदिष्टी माझ्या पाषाण हृदय आपताना बोले मी करू कसे मार्कंडेय वाच वेदांच्या सेवेची आले जोडून सर्व ते वैश्यराजा सुरद समाधी नाव वैश्यदो विनय नीती निभावे आदरे बसले पुढे वैश्यराजा करी काही वार्तालापते असतळी राजवाच भगवान उत्तर द्यावे का प्रश्नासी माझ्या मी प्रार्थना चित्ताचा देणे दुःख बघू मज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची असतव नसे सत्ता आता माझे अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वर्ष दुःखी असे ते स्वजन लत्रावणी ममता याची ना तुटे दोघे सारखे झालो आलो मुनी तुम्हापुढे ममता दोषयुक्ताची कवणी झोंबली अंबा सध्या नसून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकीने की आम्ही मोड झालो आतापुरी ऋषीवाच भाग्यवंता समजताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणाचे भिन्न भिन्न विषयाची तवेशी जनांतरी दिवारात्री कोणी भोगी विवेकीने त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषयाला मानव पशुपक्षी मुगतसे भोगती विषयानर नर नारी परिसोके भोगती पशुपक्षी स्वयं सुद्धा तुझ्या याशी परिमोहित चित्त हे विलाशी उदाहरण देते कोणी मोह हा असा आपण प्राप्त जे काही भोगाय दीर्घकाल ते मानवीची पुत्र पशुपक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोड सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दुडे जे दिशे योगनिद्रा महामाया देचे बळ सर्व हे जी माया जगता सेविता पावले तिची भक्ता शिवर मोक्षाचा प्रसन्न पेरी देत असे जन्म मृत्यू बाळे हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीची प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्कई जगदी सर्व विष्णूची महाराष्ट्र विश्व सेविका ईश्वरी बल ज्यामध्ये जाते परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कडभामा जगती जन्मली कोटे कशी चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे एकविस्त मन ऋषीर्वाच जगद रूपी नित्य रूपाधी देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्ध माया जन्म घेत असे अल्पाधरणी रूप उत्पन्न लोकी होत असे कल्पांतिनी होत असे विष्णू शेषासने कर्णमणातून त्याच्या मधुकेटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मावाणी महावय विष्णू नेत्र योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे आदिश्वराची विश्वासी धारणे करी विश्व हे संसार पावणी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू ज्याची शक्ती विचक्षण उपमा द्याव्या नाही तुलने शिकुणी तुझे आले ते त्याचे जवळ झोपला विष्णू पाहुणी जागा नव्या त्याला योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वदा देवी षटकार स्वरात्मिका सुधतोक्षर नित्य तीर्था मात्रात्मिका सीता बिंदुरू गर्द मात्र अनुचार तुझे रूप सावित्र संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वासी तुझा उद्भव सुचीचा पालन कधी सर्वांची कल्पना तीन जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार कल्पना दृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महाश्री प्रकृती सर्वांची गुणत्रय भाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी तू बुद्धी बोध लक्षण लज्जापुष्टी तुझी शांती तू क्षमा खड्ग धारणी श्रेणीगदी घोरा शक्तीने चक्रणी तथा चापशरद देवी विष्णुंडी परिकायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य सुंदर पराक्रमणी थोर तू एक परमेश्वरी तत्याची शक्ती सर्व रूपिणे सर्व शक्ती स्तवायाशी तोत्र होईल दोडके सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणी त्याचे सामर्थ्य सूत्राशी मधविष्णुशी पानमाय तू शंकर प्रलयाधीस तुझा धर त्याशिवाय सर्वाधरी तुझ्या स्तोत्रांपासून योग्य जे आम्ही तुझ्या यशस्वर देवी सर्व ताते प्रशंसती करावे मोहित याशी दुर्दश मधु कैटबा जगदी सुराशी विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णुशी मारावे देते दोन हे ऋषीर्वाच तमाधीश रात्री देवी सविली ते दमाशी नेत्रनाश काळू देव श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख झाली एका नव जलामध्ये शेषाच्या शयनातुनी योगनिधे तुझी उठला स्वामी श्री जनार्दन मधु कैटबधुरात्मा बलवान पराक्रमी जेथे ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधार्थ नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती उठवणी विष्णूने तेव्हा संग्राम त्याशी बांधिला 500 वर्ष ते वायुदात रंगती उन्मती झाले होते महामायावी मोहित वेदत्यमसी विष्णुशी वरमागमन उपसित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी निष्पाण वाजाने द्यावावर तुका दुसरा लगे मज ऋषीर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणते विष्णू श्यामा वधावे जल नाजते ऋषीर्वाच तथास्तु म्हणे तेव्हा शंखचक्र गदाधर जागेवर ठेवण्या ध्रुवांची निरगे हरी
प्रकटली ब्रह्माची असूंसाठी माया प्रकटली अशी एकमात्म्य देवीचे वर्णित तुम्ही पुन्हा तुला ऐ ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमोऽध्यायः श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय थांब भरपूर मोठा आहे ना थांब होय 7-8 मिनिटाचा झाला श्री स्वामी समर्थ खूप छान मस्त आवाज आहे हो. आणि धन्यवाद धन्यवाद. माझ्यासाठी एवढं नाही, पहिला देवासाठी सगळं आहे तर लेट येऊन सप्तशती पाठ तुमच्या नशिबात होता तो झाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी निविताताईचा इतका सुंदर गोड गळा आहे. याच्या आधीसुद्धा श्री रामचंद्राचा पाळणा आपल्या चॅनलवरती त्यांनी म्हटलेला आहे, सगळ्यांना आवडलेला आहे. आणि त्यांचं स्वर पंचम हे भजनी मंडळ आहे ठाण्याचं. मठामध्ये गुरुचरित्र पारायण असेल किंवा सप्तशती पाठ असेल किंवा सारामृत असेल, ह्या सुंदर वाचन करतात आणि इतका गोड आवाज आहे, मधुर आवाज आहे. तुम्हाला सप्तशती पाठातला पहिला अध्याय ऐकायला मिळाला. आणि त्यांचं भजनी मंडळ आहे तर मठामध्ये गुरुवारचं ह्या भजन गाण्यासाठी येतात. तर स्वरपंचमला जर कोणाला इन्व्हाइट करायचं असेल तर मी खाली नंबर दिलेला आहे. आणि इतक्या गोड आवाजात ह्या बोलतात की मन तल्लीन होऊन जातं. दत्तगुरु जय
अंबा